पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहे जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार। जेव्हा तुम्ही येशूचे अनुयायी बनता तुम्हाला काही विशेषाधिकार मिळतात जे इतरांना मिळत नाहीत, पण त्यासोबतच संपूर्णपणे देवाला प्रसन्न करून त्याचे अनुयायी होण्यासाठी काही त्यागही करावे लागतातच। योहान अध्याय 5 वचन 41। हे शास्त्रवचन मला खूप आवडतं। हे बघा, मी मनुष्यांच्या हातून मान करून घेत नाही, मला मानवी मानाची हाव नाही, मी मर्त्य कीर्तीकडे पाहत नाही, हे येशू म्हणतोय। हाव या शब्दावर लक्ष केंद्रित करा। आज मनन करताना हे माझ्या लक्षात आलं, जे पूर्वी कधीच आलं नव्हतं, की लोकांना तुम्ही आवडायला हवं असं वाटण्यात गैर नाही। ही एक नैसर्गिक सर्वसाधारण भावना आहे, तुम्हाला मी आवडायलाच हवे। कळलं? म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, हां, आशा करते की मी जे बोलीन ते तुम्हाला आवडेल, तुम्हाला दुखावणार नाही अशी आशा करते। आपली इच्छा असते सगळ्यांना आपण आवडावं, आणि अशी इच्छा असण्यात काहीही गैर नाही, पण मला त्याची हाव नसते। बघा, तसं असायलाच हवं असं नाही, एकेकाळी मी तसं करायचे, पण तसं करत असताना तुम्ही लोकांकडे पाहता आणि त्यांची मान्यता मिळत नसेल तर तुम्ही जे करता त्यात बदल करू लागता। तुम्ही बघा, तुम्ही तुमचे केस बदलाल, तुम्ही तुमच्या कपड्यांची स्टाईल बदलाल। मला सांगा, असे किती प्रचारक आहेत तुम्हाला असं वाटतं की जे देवाने त्यांच्या मुखी दिलेला संदेश देत नाहीत, कारण त्यांना वाटतं तसं केलं, जर त्यांनी तसं केलं तर ते त्यांची अर्धी मंडळी गमावतील। असतात ना असे लोक, सांगा। आणि बघा, देवाचं मन तेव्हा दुखावतं जेव्हा आपण देवाचे अनुयायी बनण्याऐवजी मनुष्याच्या भयासमोर नमतो तेव्हा। आमेन। मला कुणाला दुखवायचं नाहीये, पण एक सांगू का, येशू नेहमीच लोकांना दुखवायचा। खरं तरी त्याची विशेषतःच होती, आणि तसं पाहिलं तर तो तसं मुद्दाम करायचा। आणि बघा, एक सांगू, मला वाटतं की त्याने मुद्दाम शब्बातच्या दिवशी पुरुषांच्या मध्यात त्या माणसाला आरोग्य प्रदान केलं, केवळ त्यांना उत्तेजित करायला। आमेन। तर मी अजूनही हे समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे की परमेश्वर माझ्यासोबत नक्की काय करू इच्छितो, पण मला वाटतं मी एकदम विलक्षण आहे, मी बरीचशी धीट आहे, पण बघा, मी इथे आहे याचा स्वीकार करा, किंवा काहीही करा, हे असंच आहे, असंच आहे हे। कळलं ना? बघा, देव ज्या लोकांचा वापर करतो त्यापेक्षा अधिक नवल मला आणखी कुठल्याच गोष्टींचं वाटत नाही। तुम्हाला केवळ हसावंसंच वाटतं, कधी कधी तुम्हाला रडावंसं वाटतं। माणसाच्या भयाला तुमचं भाग्य चोरू देऊ नका, तुम्ही मानवी मनाची हाव धरू नका। मला तो शास्त्रभाग आवडतो ज्यात म्हटले की येशूने आपली प्रतिष्ठा घडवली नाही। छान आहे की नाही? हे असं होतं जणू तो नुकताच बाहेर पडून त्याने ते एक पार केलं होतं। आज तुम्ही माझ्यासोबत विचार करावा असं वाटतं मला। तुम्ही रोज देवाला प्रसन्न करण्यासाठी जगताय का? ख्रिस्ती होण्याचा अर्थ हाच आहे की आपण त्याच्यासाठी जगायला हवं, आपण त्याच्या करता जगायला हवं। याचा अर्थ असा नाही आपल्याकडे बंपर स्टिकर नसावं किंवा गळ्यात क्रॉस घालून आपण कुठल्या पंथात सहभागी व्हावं। याचा अर्थ आपण त्याचे अनुयायी व्हावं। येशूने म्हटले, जर कोणी माझा शिष्य होणार असेल तर त्याने आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे यावं। बहुधा तुम्ही असायचात तसा हा वधस्तंभ लोकप्रिय नसेल कदाचित, पण एक सांगू का, जर तुम्ही 10 मित्र गमावले, परमेश्वर तुमच्या आयुष्यात 10,000 पाठवेले, लक्षात घ्या तुम्ही। कलसेकरास अध्याय 1 वचन 10। यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरता त्याला शोभेल असे वागावे, प्रभूला संतोषविण्याकरता त्याला शोभेल असे वागावे। खरं तर आपण इथेच थांबून एक 4 भागांची शृंखला करू शकतो। आपल्या संभाषणाद्वारे आपण परमेश्वराला प्रसन्न करतो का?
आपल्या गुपित विचार जीवनात आपण देवाला प्रसन्न करतो का? आपण तयार होतो त्याद्वारे देवाला प्रसन्न करतो का आपण? तुम्ही आजूबाजूला पाहताय जणू काही हे एका मिनिटासाठी असंच राहू द्यावं मला वाटतं. पण सगळे तसंच वागतात. माझ्याकडे पहा, तुम्ही सगळे नाही. जेव्हा तुम्ही येशूचे अनुयायी बनता तुम्हाला काही विशेषाधिकार मिळतात जे इतरांना मिळत नाहीत, पण त्यासोबतच संपूर्णपणे देवाला प्रसन्न करून त्याचे अनुयायी होण्यासाठी काही त्यागही करावे लागतातच. आमेन. मी तुम्हाला आता एक छानसा होमवर्कच देणार आहे. मला माहिती आहे की बहुधा मी तुम्हाला थोडं अस्वस्थ करतेय, पण तसं नाही. तुम्ही इथे आलात तेव्हा तुम्हाला अंदाज होताच. यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरता त्याला शोभेल असे वागावे, त्याला शोभेल असे वागावे. 1 थेसलोनिकरांस अध्याय 2-4 वचन. तर सुवार्ता सांगण्याचे काम आम्हा सोपवून देणे देवाला पसंत वाटल्यावरून आम्ही ती सांगतो. आम्ही मनुष्यांस खुश करण्यासारखे न बोलता देवाला खुश करण्याकरता बोलतो. एक सांगू, जेव्हा मी इथे वर पुलपीठावर येते मी माझी सर्वोत्तम क्षमता वापरते. परमेश्वर ते माझ्या मुखात घालतो आणि म्हणूनच ते कधी कधी असं अगदी टोचतं. एक प्रकारचं दुःख वाटतं जेव्हा तुम्ही विचार करत या निष्कर्षाला पोहोचाल आणि म्हणाल मला माहिती की देवाला प्रसन्न न करणाऱ्या गोष्टी मी करते. आज इथे आल्याचा आनंद नाही होते का तुम्हाला? मी हे इतकं धीटपणे स्पष्टपणे बोलण्याचं कारण हेच आहे की बघा, आपण देवाला जितकं प्रसन्न करू तितके सुखी बनू. असं असेल की दैहिक बाजूला तुम्हाला कशाचा तरी त्याग करावा लागेल कदाचित, पण आध्यात्मिक बाजूला तुम्हाला लाभ होईल. आणि यावर माझा विश्वास आहे. मला वाटतं आपण आध्यात्मिकरित्या जितके वर चढतो तितकाच थोडा देह वधस्तंभावर चढत जातो. आणि एक प्रक्रिया आहे. आपण नेहमीच निर्णय घेत असतो, आपली वाटी अरुंद 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 होत जाते आणि ज्यासाठी देवाने तुम्हाला इथे पाठवलंय तो तुमच्यासाठी ती वाट आणखीन थोडी अरुंद करतोय. पण हे कुणाकडून काही काढून घेण्यासाठी नाहीये. हे तुम्ही जे मागत होतात ना ते देण्यासाठी आहे. माझा आनंद कुठे? मला अधिक शांती हवी आहे. मला माहिती आहे, माझा हा अनुभव आहे. त्याच त्या पर्वताभोवती मी कित्येकदा फेऱ्या मारल्यात. नकाराचं भय, लोकांकडून नकार मिळण्याचं भय भयंकर असतं. आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर नकार हा नेहमीच वेदना देतो. तुम्हाला माहिती आहे, आता मी इथे समजूतदारपणे उभी राहून म्हणू शकते मला चर्च सोडण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मी माझी मित्रमंडळी गमावली, काही नातेवाईक ज्यांना आमचा निर्णय पटतच नव्हता आणि आम्ही आमचा पंथ सोडला. मला ते पटलंच नाही. एक सांगू, मी खुश राहिलेही असते, पण त्यांनी मला बाहेरच काढलं. म्हणजे तुम्हाला कळतंय ना, हे सोडणं असं नव्हतंच. असं होतं की जणू जा गप्प बस, आणि गप्प बसणं माझ्यासाठी पर्याय नव्हता. म्हणून मग बहुधा मी जगातला सर्वाधिक विवेक वापरला नसेल. कधी कधी जेव्हा परमेश्वराचा अग्नी तुम्हाला जाणवतो, तुम्ही सगळ्यात हुशार व्यक्तीसारखे वागत नसाल, पण तरीही म्हणजे अगदीच आग नसण्यापेक्षा थोडासा वणवा देवाला चालला असावा. आणि म्हणूनच बहुधा मला थोडा वेळ लागला, पण मी सरळ मार्गी लागले. आणि माहितीये, मी मागे पाहून विचार करते, मी असं म्हणायला नको होतं, मी बहुधा ते करायला नको होतं, पण माझं मन सरळ होतं आणि ते सगळ्यांनी नाकारावं असंही नव्हतं. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगू शकते, मी इथे उभी राहून मी हे सगळं सांगतेय की मी माझी मैत्रीण गमावली.
ते फार वेदनादायक होतं. ते अतिशय वेदनादायक होतं आणि नकार हा वेदनादायक असतोच असतो. पण खरं तर मी जेव्हा मागे पाहते, मी खरंच सांगते की मी ते कसं केलं मला खरंच माहीत नाही. कारण त्या काही लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याचा मी फारच विचार करत असे आणि हे केवळ मी परमेश्वराच्या कृपेनेच करू शकले. आणि मला आठवतंय की मी माझ्या स्वयंपाकघरातल्या लादीवर चक्क गुडघे टेकले होते आणि मी नुकतीच नीतिमत्तेवर एक शिकवण ऐकली होती. म्हणजे असं काही मी कधी ऐकलं नव्हतं की मी नीतिमान आहे. मी कधीच हे ऐकलं नव्हतं. मी नेहमीच ऐकलं होतं मी भयानक आहे, दयनीय आहे, सडकी आहे, पापी आहे. मी देवासोबत योग्य आहे, मी देवासोबत अयोग्य नाही. तर मी नीतिमत्तेवर एक शिकवण ऐकली आणि खरं तर मला वाटतं ती मला त्यावेळेला तेवढी समजली नव्हती. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरता पाप असे केले यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. तेव्हा नाही जेव्हा आपण म्हणू मी नीतिमान आहे, असं नाही मी माझ्याच कर्मात नीतिमान आहे, मी सतत चुकीच्या गोष्टी करते, पण आपल्याला परमेश्वराची नीतिमत्ता दिली आणि बायबल म्हणतं आपण ते झग्यासारखं धारण करायला हवं. तर तुम्ही जर ते घालणार असाल तर ते तुम्हाला मागावं लागेल. आणि तुम्ही ख्रिस्तात कोण आहात हे ओळखा. ते ख्रिस्तात आहे, आपल्यात नाही, केवळ ख्रिस्तातच. पण असो मी ही शिकवण ऐकली होती आणि मला काहीतरी होत होतं. म्हणजे माझ्या डोक्यात काहीच शिरत नव्हतं, पण मला काहीतरी होत होतं. आता या नुकसानीच्या धमक्या होत्या आणि निर्णय मला घ्यायचा होता. मला एक निर्णय घ्यायचा होता. मला माहित नाही की टीव्हीवरून पाहणारी व्यक्ती आहे का इथे बसलेली, पण तुम्हाला माहितीये की परमेश्वर तुमच्या जीवनात काही करू पाहतोय. बहुधा तुम्हाला तुमच्या जीवनात देवाचं पाचारण जाणवत असेल. बहुधा देव तुम्हाला बाहेर पडून काहीतरी करण्याचं पाचारण करत असेल जे लोकांना अजिबात समजणार नसेल. तुम्हाला या पाचारणाची 100% खात्री नसेल, पण असं वाटतं की तो तुम्हाला एकटं सोडणार नाही. आणि आपण बोलणार आहोत थोड्याच दिवसात एका विषयावर, चुका करण्याच्या भयाविषयी. तुम्ही जर धोका पत्करायला तयार नसाल तर तुम्ही आध्यात्मिकरित्या परिपक्व कधीही होणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही. मी खूप मोठा धोका पत्करला होता आणि मी खूपच असुरक्षित होते. आणि जेव्हा मी म्हणते की मी निर्णय घेतला, खरं तर तो देवचा आणि माझा एकत्रित निर्णय होता. देवला खरं तर फरक पडतच नाही लोक काय विचार करतात, म्हणूनच त्याचं पारडं भारी असतं. आणि मी हे वाईट अर्थाने म्हणत नाही की तो लक्षच देत नाही. तो म्हणतो ते काय विचार करतात ही माझी जबाबदारी नाही. माझ्यात हे असतं तर खरंच किती बरं झालं असतं, पण मला ते येशू सोबत सहन करावं लागलं. बहुधा तुम्हाला शिकवता यावं म्हणून. त्यात तुमची चूक नाही, माझी नाही. मी हाच मुद्दा सांगू पाहते की हे माझ्यासाठी कठीण होतं. असं म्हणणं की ठीक आहे, मी शांत बसेन. नक्कीच मला कळतंय, मी काहीच हालचाल करणार नाही, मी शांत बसेन. पण मी तो प्रवास पार पाडला आणि आता मी माझ्या मार्गावर आहे. आमेन. बघा, हा जो मधला टप्पा असतो ना, तोच खरंच खूप महत्वाचा असतो ना. परमेश्वराच्या वचनात किती उत्तम शास्त्र भाग आहेत, किती सुंदर गोष्टी. सैतान प्रत्येक वेळी तुमच्या प्रगतीपथावर तुम्ही चालायला लागू नये म्हणून दरवेळी नकाराचा वापर करत असतो. नकाराचा. किती जणांना हे तुमचं पुढचं पाऊल आहे असं वाटतंय, सांगा मला तुम्ही. मी हीच आशा करते की आज जे काही तुम्ही ऐकताय, देवाचं वचन जे ऐकताय, त्याने तुम्हाला धैर्याने जगण्यासाठी निर्णय घ्यायला मदत मिळेल आणि तुम्ही बाहेर पडून पुढे सरकून ते अनुभवाल. मी मूर्खपणाच्या किंवा विचित्र किंवा विक्षिप्त गोष्टी करायला सुचवत नाहीये. जर 20 आध्यात्मिक परिपक्व लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही चुकताय, तर तुम्ही आणखीन थोडी प्रार्थना करायची गरज असते, हे लक्षात घ्या. पण जर देवाचे अनुयायी नसलेले
काही लोक तुम्हाला सांगत असतील तर त्या विरोधाचा उगम कुठे आहे हे तुम्ही लक्षात घ्यायलाच हवं. कारण बघा, मी बंडखोर व्हा असं म्हणत नाहीये, कुणाचंही ऐकू नका असं म्हणत नाही, पण मला नाही वाटत त्यापेक्षा अधिक वाईट कुठलं आयुष्य असेल जे स्वतःच्या नाही तर इतरांच्या मर्जीनेच जगलं जातं. त्यांच्याच इच्छेप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करणं, त्यांच्याच इच्छेप्रमाणे वागत राहणं आणि मग लवकरच तुम्ही स्वतःला गमावूनच बसता. तुम्ही कोण असायला हवं हेच तुम्हाला माहीत नसतं. कठीण गोष्टी करणं आपल्यासाठी चांगलं असतं, खरंच असतं. असं समजू नका की एखादी गोष्ट कठीण असली म्हणजे ती तुम्ही कधीच करता कामा नये. देव मुद्दाम आपल्या मार्गी कठीण गोष्टी घालत असतो. बायबल यशाया 41 मध्ये म्हणतं की मी अडचणींसाठी तुला कठोर बनवीन. चला आपण यशाया अध्याय 41 वचन 10 पाहू. एक सांगू, लहान बाळाला दात येत असतात तेव्हा त्याला काय हवं असतं? काहीतरी कडक. दात येत असतात तेव्हा कुत्र्याच्या पिल्लाला काय हवं असतं? तसेच आपल्याला आध्यात्मिक दात येतात आणि आपण कडक गोष्टीच घ्यायला हव्यात, कठीण गोष्टी. आमेन. तुम्हाला मी काय पाहायला सांगितले? यशाया 41:10. हा एक उत्तम असा शास्त्रभाग आहे. घाबरू नको कारण मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या सोबत आहे. एक सांगू, हेच ते कारण आहे देव म्हणतो भयात जगू नका कारण मी तुझ्या सोबत आहे. घाबरून दहशतीत अवतीभोवती पाहू नकोस कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन आणि कठीणाई करता कठीण करीन. मी तुला शक्ती देईन आणि कठीणाई करता कठीण करीन. मी तुला शक्ती देईन आणि कठीणाई करिता कठीण करीन. याचा अर्थ सांगू का? आत्ता ज्या गोष्टी तुमच्यासाठी कठीण आहेत त्या आत्तापासून 5 वर्षानंतर तुम्हाला त्रास देणार नाहीत. त्या तुम्हाला जराही त्रास देणार नाहीत. पण जर तुम्ही त्यांच्यापासून दूर पळाल तर पुढची 5 वर्ष त्या तुम्हाला छळत राहतील. तर हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही पुढची 5 वर्ष असेच राहणार आहात की तुम्हाला देवासोबत ते पार करून जायचंय. थोडा धोका पत्करायचा का तुम्हाला? एक सांगू, धोका पत्करणं आपल्यासाठी नेहमीच चांगलं आहे कारण या एकाच मार्गाने देव आपल्यासाठी काय करेल काय नाही हे आपल्याला कळणार आहे. मी सुद्धा धोका पत्करला होता. जेव्हा मी माझी नोकरी सोडली मला वाटलं परमेश्वर मला सेवा कार्यात जायला सांगतोय. आणि हो, हे सगळं मी सुरू केलं तेव्हा माझं वय होतं 42. मला 3 तरुण मुलं होती आणि एक लहान बाळ होतं. जबाबदारी होती. म्हणून मला हे सांगू नका की तुम्ही देवासाठी काही करू शकत नाही कारण तुमचं वय झालं किंवा तुम्हाला खूप मुलं आहेत किंवा आणखी काही. तुम्हाला एक गोष्ट सांगू, देवासाठी तुमच्या तीव्र आवडीनेच तुम्ही काहीही करू शकाल. आमेन. मला समजून घ्यावं लागलं की देव माझ्यासोबत आहे. माझ्या लक्षात आलं की देव माझ्यासाठी दरवाजे उघडेल. माझ्या लक्षात आलं की मी स्वतःला धोक्यात टाकल्यामुळे देव माझे गमावलेले मित्र परत करेल. आणि माझ्या लक्षात आलं मी चुकत असल्याची शक्यता आहे पण देव प्रगट होणारच नाही असं नाही. सुरक्षित स्थळी असूनही अनिश्चित राहण्यापेक्षा अधिक वाईट बाब कोणतीच नाही. घाबरू नका. घाबरू नका. घाबरण्यासारखं काहीच नाही. आता आजची सांगता करताना मी 4 शास्त्रभाग वाचणार आहे आणि मी ते चक्क तुमच्यासाठी वाचणार आहे. आपण ते एकत्रितपणे पाहूया. आणि मी देवावर विश्वास ठेवू नये की हे पाहत असताना तुमच्या मनात काहीतरी होईल ज्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यायला मदत होईल की परमेश्वर तुम्ही कुठल्याही ओळखत असलेल्या व्यक्तीपेक्षा महान आहे. आणि जर परमेश्वर तुमच्यासोबत आहे तर तो आहेच. मी म्हटलं तो आहेच. हो, मी तुमच्याशी बोलतीये. हो, तुम्ही पापी असलात तरीही परमेश्वर तुमच्यासाठी आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर ज्या व्यक्तीने अजूनही आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं नाही, देव तुमच्यासाठी सुद्धा आहे. तो तुम्हाला बोलावतोय, तो अगदी लाडाने तुम्हाला बोलावतोय. देव हा तुमच्यासाठी आहे. आणि जर देव माझ्या बाजूने आहे तर माझ्या विरोधात कोण असेल?
जर देव माझ्या बाजूने आहे तर मग मला कुणाची भीती असणार आहे? आता आपण जरा हे पाहूया. रोमकरास अध्याय 8 वचन 31 आणि 32. नम्रतेच्या आत्म्यात जर तुम्ही याचा स्वीकार केला तर परमेश्वराच्या वचनात तुम्हाला मुक्त करण्याचं सामर्थ्य आहे. आपण ह्याला काय म्हणू शकू जर परमेश्वर आपल्यासोबत आहे? कोण आपला विरोध करेल? कोण आपला वैरी बनेल जर परमेश्वर आपल्या बाजूस आहे? स्तोत्रसंहिता 118:16. प्रभू माझ्या पक्षात आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करू शकेल? खरंच याचा विचार करा की म्हणजे मी लिहून काढलं, ठीक आहे, मनुष्य काय करू शकेल? ते माझ्याबद्दल बोलू शकतात, ते माझ्याबद्दल वाईट विचार करू शकतात. म्हणजे लोक सततच तुमच्याबद्दल वाईट विचार करत राहतात, जसं ते ते मला नाकारू शकतात, ते माझे मित्र होऊ शकत नाहीत असंही म्हणू शकतात, ते मला पार्टीला आमंत्रणही देणार नाहीत. बहुधा माझ्या साहेबाला मी आवडत नसेन, तो माझी पदोन्नती करणार नाही, माझा पगार वाढणार नाही. तुम्ही म्हणाल, पण त्यांनी मला दुखावलं तर? त्यांनी मला मारूनच टाकलं तर? बघा, असं एक वचन आहे ज्यात देव म्हणतो, तुमच्या शरीराला मारणाऱ्या मनुष्याला घाबरू नका, तर त्याला ज्याच्याकडे तुमचा अनंत काळचा ताबा आहे. आमेन. या देशात आपला तसा या गोष्टींचा सामना होत नाही. विश्वासासाठी मरण पावणं, पण हे जगात चालतं हो. आणि मी खरंच सांगते की या पाश्चात्य विश्वात आपण थोडं कठोर बनायला हवं. कारण मला वाटतं आपल्याला इकडे ही बाजू घ्यावीच लागणार आहे. आणि आपण आपल्या काही सवलती गमावू. आपण तसं केलं तर निर्णय घ्यायला आपण सुरुवात करायला हवी. आणि बघूया स्तोत्रसंहिता 27:1. प्रभू माझा प्रकाश आहे व माझे तारण, मला कोणाची भीती किंवा धाक. माझ्या जीवनात परमेश्वर माझा आश्रय व दुर्ग आहे, मला कोणाची भीती, कोणाची भीती. तुम्हाला मी टोकापर्यंत नेलं नसेल तर हे शेवटचं ऐका. इब्री अध्याय 13 वचन 6. आम्ही दिलासा घेत प्रोत्साहित व विश्वासाने व धिटाईने म्हणतो की प्रभू माझा मदतगार आहे, मी घाबरणार नाही, मला कशाचाही धाक नाही, कशाचाही धाक नाही, कशाचाही. आमेन. चला देवाची स्तुती करूया का आज जरा? हालेलुया. आम्हाला धैर्याने भरल्याबद्दल धन्यवाद प्रभू. आमेन. ठीक आहे, आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करते की तुम्हाला ज्या कशाचा सामना करायचा असेल ते योग्यपणे व योग्य वेळी करण्यास तुम्हाला धैर्य व परमेश्वराचे सामर्थ्य लाभो व तुम्ही देवाने अभिषिक्त जीवन जगायला सुरुवात कराल आणि लोकांना खुश ठेवण्यासाठी नकली आवृत्ती बनणार नाही. येशूच्या नावाने आमेन. परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जगताय, तुम्ही त्याचे अनुयायी आहात की इतरांचे? माझा ठाम विश्वास आहे की आपण जितकं देवाला प्रसन्न करायला जगू तितकेच आपण सुखी राहू शकू. पण देवाला प्रसन्न करून जगण्यासाठी तुम्ही धैर्यवान व्यक्ती असायला हवात, कारण देव बहुधा तुम्हाला अशा काही गोष्टी करायला लावेल ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल. तो तुम्हाला नवीन संधी देईल, पण त्या संधींचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला थोडा धोका पत्करावा लागूच शकतो. विशेषतः जेव्हा आपल्या जीवनात कुणाला दिशा न दाखवू देण्याची बाब येते तेव्हा कधीकधी त्यांचा सामना करायला हवा.
किंवा त्यांच्या विरोधात बाजूही घ्यायला हवीच आणि म्हणून तुमचा उरलेला दिवस अगदी आनंदात जावो. जॉयस्मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीकरता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस्मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.